तर मित्रांनो, तुमच्या व्हॉट्सअपवर आलेला एक मेसेज हे तुमचं खातं रिकामं करणार आहे. होय, ही बातमी अगदी खरी आहे. तर सध्या व्हॉट्सअपवर हा एक प्रकारचा मेसेज हा भरपूर प्रमाणात शेअर केला जात आहे. या मेसेजमध्ये बँक ऑफ इंडियाची ई-केवायसी ही तात्काळ करण्यासंबंधित माहिती सांगण्यात आलेली आहे. आणि ही जर ई-केवायसी तुम्ही केली नाही तर तुमचं खातं सुद्धा ब्लॉक होऊ शकते, अशी माहिती या मेसेजमध्ये सांगण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये एपीके फाईल सुद्धा डाउनलोड करण्यास सांगण्यात येत आहे. आणि तुम्ही जर ही एपीके फाईल डाउनलोड केली तर तुमचा मोबाईल सुद्धा हॅक होणार आहे आणि तुमच्या मोबाईलचा सर्व ॲक्सेस त्या हॅकरकडे जाणार आहे. आणि तो हॅकर तुमच्याच नंबरवरून तुमच्याच मित्रांना, नातेवाईकांना या ई-केवायसी संबंधित मेसेज शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या खातं हे पूर्ण रिकामं होणार आहे. तर हा मेसेज तुमच्या मित्रांकडून, तुमच्या नातेवाईकाकडून आणि तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून तुम्हाला येणार आहे. त्यासंबंधित तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे. तुम्हाला असं वाटणार आहे की तुमच्या ओळखीच्या, तुमच्या मित्रांकडून, तुमच्या नातेवाईकाकडून हा जो आलेला मेसेज आहे हा खरा मेसेज असेल, पण हा मेसेज खरा नसून त्या हॅकरने पाठवलेला मेसेज आहे. तर बँक ऑफ इंडियाच्या ई-केवायसी संदर्भात येणारा हा मेसेज ह्या बँकेकडून आलेला नाही, हा हॅकर पाठवत आहे. बँक ऑफ इंडिया किंवा कोणतीही बँक ई-केवायसी संदर्भात कोणताही मेसेज किंवा कॉल केला जात नाही. तर तुमच्या मित्रांकडून, तुमच्या नातेवाईकाकडून किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून बँक ऑफ इंडियाच्या ई-केवायसी संदर्भात येणारा मेसेज यावर तुम्ही कोणत्याही प्रकारे क्लिक करू नका किंवा एपीके फाईल ही डाउनलोड करू नका. आणि जर तुमच्यासोबत अशी काही घटना घडत असेल तर सायबर हेल्पलाईन नंबर 1930 यावर कॉल करून नक्की कळवा. आणि सावध राहा, सुरक्षित राहा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना व तुमच्या ओळखीच्या संबंधित व्यक्तींना शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांनाही या मेसेज बद्दल माहिती मिळणार आहे. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.